बोला ना. त्या मुलीला विचार बरं. गाडी तुम्ही होते का? तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट दिले. हा, नाशिक वरून पुण्याला चालली होती का? गाडी कुठली? पुण्यातली कुठली? पिंपरीतली गाडी आहे का? म्हणजे जी छोटी गाडी आहे ती 4 चाकी. आणि बस जी आहे ती बस धुळ्याला चालली होती टोळ्याला चालली आता त्यांची आणि टाटा कंपनीची गाडी ह्या साईडनी पिंपरी चिंचवडला चालली होती. पिंपरी चिंचवडची ती लोक होती. तर गाडीचा ह्या बॅलन्स सुटला आणि डिवाइडच्या पलीकडे आली. तिकडून बसवाल्याला गाडी कंट्रोल नाही आली. त्याने गाडी सरळ ब्रेक मारीत 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 त्यांना लोटत पुढे आणलं. त्यांनी गाडी खूप कंट्रोल केली पण त्याला काही शक्य झालं नाही. आम्ही पळत धावत आलो. बघितले तर टाटा कंपनीची गाडी पेट घ्यायला लागली होती. तिच्या बॅटरीच्या वायरी तोडल्या. पेशंट बघितले तर महिला पुढची हालचाल करीत होती. तिला ओढून ताडून आम्ही काढले. ॲम्ब्युलन्सला काटेलला फोन केला. ते आले, त्यांच्या गाडीत टाकलं. नंतर कळालं की एक त्याच्यात पोरगी होती, ती पण बाहेर आली, ती ओके होती. पण तिला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि ड्रायव्हर तर ऑपोज होते, पूर्ण चेहरा फुटला होता. त्यांना पण काढलं. एकूण 4 पेशंट होते त्याच्यामध्ये. तर 4 प्रवासी होते जे पुण्याला चालले होते. पुण्याला चालले हो. बरं. आणि त्याच्यापैकी ती एक फक्त मुलगी होती. तिची मुलगी आहे 22-23 वर्षाची मुलगी आहे. तिला पण ॲम्ब्युलन्स मध्ये ती सुरक्षित आहे. तिच्या फक्त हाताला फ्रॅक्चर आहे. तिला सरकारी दवाखान्यात आता पाठवले. तिकडं पोरं गेलेत. आम्ही 2 जण होतो. कसं काढलं त्यांना बाहेर? त्यांना अक्षरशः तुडून फुडून काढलं. कोणी मदत करायला एवढी लोक होते पण मदत पण करायला कोणी मागा नाही. नंतर आमचे मित्र निलेश वळसे आले. त्यांनी मदत करू लागले. एक लहऱ्यातले कळमचे पोरं आली बालेरावांची. त्यांनी वडून ताडून बाहेर काढलं आणि आम्ही त्यांना दवाखान्यात पोच केलं. मे बी ते पूर्णनगर चिखलीचे आहेत. पूर्णनगर चिखली. तिथं कॉन्टॅक्ट केले आपले निलेश साने, दत्ता काकांचे पुतणे यांना कॉन्टॅक्ट केले. ते ट्रेस लावून आपल्याला सांगतील काय आहे ते. पण त्यांना मदत करू आपण पूर्ण, काय अडचण नाही. आता ही जी 4 चाकी गाडी ही डिवायडरला धडकून इकडल्या लेन मध्ये आली का? ती लेन सोडून ह्या लेन मध्ये आली. म्हणजे ती पुण्याला जाणारी गाडी जी होती ती धडकून ती इकडं नाशिकच्या दिशेच्या गाडीला येऊन धडकली. हो. एक अपघात झाला ज्याच्यात 3 जणांचा मृत्यू आणि 2 लहान मुले जखमी, तसेच बसमधले 40 प्रवासी या ठिकाणी काल जखमी झाले. मुळातच ह्या हायवेची रचनाच ही पहिल्यापासून सदोष स्वरूपाची आहे. या ठिकाणी रस्त्याला पाहिलं तर स्ट्रीट लाईट नाही. रात्री ज्यावेळेस अपघात घडला त्यावेळेस इथे काळा कुट्टा अंधार होता. आपण पाहू शकता की इथल्या स्ट्रीट लाईट ज्या आहेत त्या दर 8 दिवसाला बंद पडतात आणि ज्या ठिकाणी ज्या गोष्टींची गरज आहे त्या ठिकाणी त्या गोष्टी केलेल्या गेलेल्या नाही त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी हे वारंवार प्रशासनाला आम्ही सारख्या सूचना दिल्यात, वारंवार पत्र दिलीत, तरीही प्रशासनाकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद भेटत नाही. येत्या 8 दिवसात त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू हा इशारा आम्ही देतो.